आपलं तुमचं स्वागत आहे। तर मी आज हलवा फ्राय आणि हलव्याचं कालवण बनवत आहे। तर आता इथे मी हलवा मच्छी चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता हलव्याचं कालवण बनवण्यासाठी मी सगळं साहित्य रेडी केलेलं आहे। ओलं खोबरं घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहे, अद्रक लसूण आणि कोथिंबीर। आता हे मिक्सरला ग्राइंड करून घेते। तर आता मी हे मसाला ग्राइंड करून घेते ओल्या खोबऱ्याचा। आता आपला मसाला ग्राइंड करून झालेला आहे। आता आपण मसाला बाजूला ठेवूया आणि मच्छी फ्राय करायला टाकून घेऊ। त्याला मच्छीला मसाला लावून घेऊया। सगळ्यात आधी आपण आता मीठ टाकून घेणार आहे। एक चम्मच हळद आणि घरगुती मसाला 2 चम्मच टाकणार आहे। घरगुती मसाला। आता आपले मसाले टाकून झाले, याला मिक्स करून घेऊया। आता आपला मसाला लावून झालेला आहे। आता मी मच्छी फ्राय करायला टाकून देते। तर मी इकडं आता मच्छीला लावण्यासाठी मी तांदळाचं पीठ आणि रवा एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। आता इकडे एका साईडला तवा पण गरम झालेला आहे, त्यामुळे आता तव्यामध्ये फिश टाकून घेते। अशा प्रकारे आता मी सगळं फिश टाकून घेणार आहे। आता माझे सगळे मच्छी टाकून झालेले आहे। आता मी कालवणाला फोडणी देऊन घेते। डायरेक्ट कढईच्या इथे नको दिसून आता कालवण बनवण्यासाठी मी तर कढई गॅसवर ठेवली आहे। याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपण आता हिंग टाकून घेऊया। आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। आता आपण कांदा चांगला परतून घेऊया। आपण चांगला कांदा 2 मिनिटं परतून घेऊया। आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे, याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। आता आपला टोमॅटो परतून झालेला आहे, याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। 1 चम्मच हळद आणि 2 चमचे घरगुती मसाले टाकणार आहे। 2 चमचे घरगुती मसाले, अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चमचा जीरा पावडर, अर्धा चम्मच जीरा पावडर। याला चांगलं मिक्स करून घेऊया आपण।
थोडंसं आपण गरम पाणी टाकून घेऊ मसाला परतवायला. गरम पाणी टाकलेलं चांगलं असं तेल सुटतं. साईडने किती छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता आपला मसाला परतून झालेला आहे. आपण याच्यामध्ये वाटण केलेला मसाला टाकून घेऊया. आता आपण ओल्या खोबऱ्याचं वाटण केलेला मसाला टाकून घेऊया. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. या मसाल्यामध्ये आपण सगळं वाटलेलं आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरं. आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे. आता आपल्या मसाल्याला बघा छानपैकी साईडने तेल सुटलेलं आहे. आता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकून घेऊया. आता आपण गरम पाणी टाकून घेऊ. आता माझं पाणी टाकून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता माझं मीठ टाकून झालेलं आहे. आता चांगलं तर आता कालवणाला चांगलं उकळून घेऊया आणि उकळी फुटल्यानंतर याच्यामध्ये फिश टाकून घेऊ. तर आता कालवणाला फोडणी देईपर्यंत मच्छी झालेली आहे. तर याची मी आता गॅस बंद करून टाकते. आता आपल्या कालवणाला छानपैकी उकळी आलेली. याच्यामध्ये आपण आता फिश टाकून घेऊया. याला आता 10-15 मिनटं शिजवून घेऊया. तर आता आपलं 15 मिनटं कालवण चांगलं झालेलं आहे. तर बघू आता आपली मच्छी शिजली आहे का. तर आपली मच्छी पण छानपैकी शिजलेली आहे. आपण गॅस बंद करून टाकूया आता. तर अशा प्रकारे माझा हलवा फ्राय आणि हलव्याचं कालवण रेडी आहे.